खातात युद्ध पेटलं आणि या युद्धामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या पुरवठ्याबद्दलची एक मोठी चिंता निर्माण झाली। होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्यानंतर आता इराण हुथी बंडखोरांच्या मदतीनं तेलाचा आणखी एक मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नात आहे। येमेनच्या हुथी बंडखोरांनी ही बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगावर तीव्र तेल संकट उद्भवू शकते। त्यातही युरोप आणि आशियात मोठी टंचाई भासू शकते। युद्धात हुती बंडखोरांची एंट्री, इराणला मिळवून देणार विक्ट्री। होर्मुझ नंतर आता बाब अल मंडेब बंद होणार। इस्रायल आणि अमेरिकेविरोधात केवळ इराणच नाही तर त्यांचे समर्थक सुद्धा लढाई लढतायत। त्याचा पुरावा म्हणजे येमेनमधल्या हुथी बंडखोरांनी बाब अल मंडेब बंद करायची दिलेली धमकी। म्हणजेच हिजबुल्लाह नंतर इराणचा आणखी एक समर्थक गट युद्धात उतरायची तयारी करतोय आणि त्याचबरोबर तेलाची एक मोठी लाईफलाईन ब्लॉक करायची धमकी देतोय। इराणच्या फार्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार हुथी बंडखोर युद्धात उतरण्यासाठी सज्ज आहेत। ते कधीही इराणकडनं युद्धात सहभागी होऊ शकतात। असं झालं तर सगळ्यात पहिले बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद होऊ शकते। म्हणजेच इराण आणि त्यांचे समर्थक गट जगाला तेल संकटामध्ये ढकलण्यासाठी तयारी करतायत। कारण असं केल्यानं अर्धयुद्ध दारू गोळ्याशिवाय जिंकलं जाऊ शकतं। तसं तर आतापर्यंत या युद्धामध्ये हुथी बंडखोर शांत आहेत। त्यांनी हिजबुल्लाह प्रमाणे हल्ले केले नाहीत। मात्र बाब अल मंडेब याबाबत जी माहिती मिळतीये त्यानुसार हुथी बंडखोर कधीही युद्धात उतरू शकतात याचा इशारा दिला जातोय। कारण हुथी बंडखोर इराणच्या 3 टप्प्याच्या रणनीतीचा हिस्सा मानले जातात आणि कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते उत्तर द्यायला तयार असतात। كل الخيارات مفتوحة، وإذا ما اضطررنا إلى استخدام ورقة باب المندب فإننا سنستخدم هذه الورقة بشكل مرن بحيث نستهدف كل الدول المتورطة في العدوان على لبنان وعلى إيران. इस्रायल अमेरिकेविरोधात वाढत चाललेल्या युद्धामध्ये इराण आता जगाला तेलाच्या एका थेंबासाठी तडफडत ठेवण्याच्या तयारीत आहे। होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्यावर इराणकडनं आता हुथी बंडखोरांच्या मदतीनं बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद करायचं प्लॅनिंग सुरू आहे। इराण बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद करणार। येमेन आणि आफ्रिकेतल्या जिबुती दरम्यानची समुद्रधुनी, अरुंद पण जगातला खूप महत्वाचा सामुद्री मार्ग, भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागराला सुएझ कालव्याद्वारे जोडणारा मार्ग, आशिया आणि युरोपमध्ये होणाऱ्या व्यापारासाठी महत्वाचा मार्ग, जगातल्या जवळपास 30% कच्च्या तेलाची वाहतूक, 29 किलोमीटर रुंद या मार्गावरनं तेलाच्या जहाजांची वाहतूक। येमेनच्या हुथी बंडखोरांनी बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद करायची धमकी दिली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात हल्ले सुरू ठेवले तर इराण हुथींना हाताशी धरून बाब अल मंडेब मधनं जाणारी जहाजं सुद्धा अडवणार आहे। त्यामुळे जगात तेलाचं संकट आणखी गडद होऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।